नमस्कार. श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचं चरित्र भाग 2. पितृघराणं. सुमारे 200 वर्षांपूर्वी श्री क्षेत्र गाणगापूर नजीक निजामाच्या राज्यात देऊळगाव नावाच्या गावी गुराप्पा नावाचे एक सत्शील ऋग्वेदी भारद्वाज गोत्री देशस्थ ब्राह्मण राहत असत. ते त्या गावाचे वतनदार देशपांडे असून त्यांना नरसिंह, मोरेश्वर आणि विरूपाक्ष असे 3 मुलं होती. गुरापांच्या घराण्याचे कुलदैवत अंबाबाई असून आराध्य दैवत श्री दत्तात्रेय हे होतं. या घराण्यातील सर्व मंडळींची श्री नरसिंह सरस्वतींच्या ठिकाणी दृढ भक्ती असून गुरुचरित्र ग्रंथाबद्दल त्यांना अत्यंत पूज्यभाव वाटत असे. यासंबंधी असं सांगतात की गुराप्पाचे ज्येष्ठ चिरंजीव नरसिंहपंत हे नेहमी मोठ्या श्रद्धेनं गुरुचरित्र सप्ताह करत आणि एकदा तर त्यांनी एका पायावर उभं राहून सप्ताह केला. तेव्हा श्री दत्तात्रेयांनी प्रसन्न होऊन त्यांना स्वप्नात असा दृष्टांत दिला की तुझ्या 7व्या पिढीत मी अवतार घेईन. गुराप्पांच्या घराण्याकडं त्यावेळी निजाम सरकारच्या अंमलाखाली असलेल्या मुलखांपैकी बेळगाव नजीकच्या सुमारे 17 गावांच्या कुलकर्णीकीचं काम आलं. त्यामुळे नरसिंहपंत आणि त्यांचे बंधू मोरोपंत व विरूपाक्षपंत हे त्या गावापैकी बाळेकुंद्री बुद्रुक या गावी येऊन राहिले आणि सदर 17 गावांचे कुलकर्णीकीचं काम पाहू लागले. बाळेकुंद्री बुद्रुक हा गाव बेळगाव कलादगी रस्त्यावर बेळगावपासून सुमारे 8 मैलांवर सडकेच्या उत्तर दिशेला 5 मैलांवर वसलेला आहे आणि तो मद्रास व सदर्न मराठा रेल्वेवरील सुळेभावी स्टेशनपासून सुमारे 2 मैल अंतरावर आहे. या गावाची वसाहत फार जुनी असून गेली सुमारे 250 ते 300 वर्ष तो जाधव घराण्याकडे इनाम होता. हल्ली तेथील लोकवस्ती सुमारे 3000 असून त्यापैकी सुमारे 100 मुसलमान आणि बाकीचे हिंदू आहेत. तेथील लोकांचा मुख्य धंदा शेतीचा असून बरेच लोक रेशीम कातण्याचं काम करतात. या गावाचा विशेष हा की तो सपाट जमिनीवर वसलेला असून त्याच्या आसपासच्या टापूत साधारणपणे कुठंही खणल्यास सुमारे 3-4 हातावर विपुल गोड पाणी लागतं. त्यामुळे तिथे गुप्त गंगा वास करते अशी पुष्कळ लोकांची भावना आहे. पूर्वी या गावाच्या सभोवती 7 तलाव होते, पण त्यापैकी काही आता बुजलेले आहेत. एकंदरीत या गावी पाणी विपुल आहे. त्यामुळे आसपासची जमीन सुपीक असून ऊसाचं पीक चांगलं येतं आणि येथील सृष्टी सौंदर्य प्रेक्षणीय असून हवा थंड आहे. या गावाच्या मध्यभागी श्री रामेश्वराचं एक फार पुरातन देवालय असून ते दैवत फार कडक आहे. तसंच गावाच्या उत्तर दिशेला बालादेवीचं स्थान असल्यामुळे त्याला बाळेकुंद्री हे नाव असावं असा काही लोकांचा तर्क आहे. पण या गावी कर्दळीची अथवा केळीची झाडं फार असल्यामुळे आणि कन्नड भाषेत त्या झाडाला बाळी हे नाव असल्यामुळे त्याला बाळेकुंद्री हे नाव पडलेलं दिसतं. चरित्र नायकांच्या ग्रंथात या गावाचा कर्दळी ग्राम अगर कर्दळीवन असाही उल्लेख आलेला आहे. बाळेकुंद्रीला आल्यावर नरसिंहपंत आणि त्यांचे बंधू हे श्री रामेश्वराच्या देवळाजवळच घर बांधून राहू लागले आणि तेव्हापासून त्यांचं तिथं कायमचं वास्तव्य झालं. पुढं या बंधूंचे वंश वृद्धिंगत होत जाऊन त्यांच्या शाखा उपशाखा होत गेल्या. नरसिंहपंतांना लक्ष्मप्पा, मल्हारपंत आणि तिम्मण्णा असे 3 मुलगे होते. त्यापैकी लक्ष्मप्पांना नरसप्पा नावाचा एकच मुलगा होता. मल्हारपंतांना मुलगा नव्हता
आणि तिम्मप्पांना 5 मुलगे होते. लक्ष्मप्पांचा वंशवेल पुढील पानावर दिलेला आहे. त्यावरून हे दिसून येईल की लक्ष्मप्पांना नरसप्पा हा एकटाच मुलगा होता. नरसप्पांना अरळप्पा आणि गुराप्पा असे दोघे मुलगे होते आणि त्यापैकी अरळप्पांना रामप्पा हा एकच मुलगा होता. रामप्पा उर्फ रामाजी पंत हे फार शूर आणि कर्तबगार असून पेशवे सरकारच्या पदरी लष्करात मोठ्या हुद्द्याच्या जागेवर होते. ते अत्यंत कर्तव्यनिष्ठ असून त्यांनी आपले प्राण खर्ची घालून सेनापतीचे प्राण वाचवले आणि आपण स्वामिकारी देह ठेवला. क्रमशः लेखक केशव रामचंद्र दिवेकर, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यादव.